कधी कधी काम करत असताना त्रास पण होतो, कोणी अडथळे पण आणतं, होतं की नाही? काय चाललंय, कशाला चाललंय, ज्याचा त्याचा आनंद असतो, ज्याचा त्याची क्षमता असते. तसंच एक असं छोटासा खड्डा होता आणि त्याच्यात 2 बेडूक पडतात. ते बेडूक पडतात आणि तो खड्डा जरा मोठा असतो आणि ते पडल्यावर आता जे बाकीचे बेडूक बघतात की हा खड्डा खूप मोठा आहे, हे काय बाहेर येत नाही, यांना काही येणं शक्य नाही. ते वरचे खाली असे सांगत राहतात की आता तुम्ही जा तिकडेच थांबा, काही जास्त करू नका प्रयत्न, तुम्ही काय वरती येणार नाही. त्या दोघांमधला एक जण असतो तो ऐकतो आणि त्याला वाटतं खरंच आता आपण बाहेर निघू शकणार नाही, म्हणून तो जरा आता म्हणतो जाऊ दे, आता जायचंच आहे तर शांततेत आराम तरी करू, कशात धावपळ करायची. तो दुसरा असतो तो सारखा मात्र प्रयत्न करतो, तो मात्र सारखा उडी मारतो खाली पडतो, उडी मारतो खाली पडतो. तो बघत असतो, वरचे म्हणतात अरे काय करू नको तू, थांबून घ्या आता. तरी तो प्रयत्न करतो, तरी तो प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करतो, थकतो, परत प्रयत्न करतो. आणि दुसरा मात्र बसलेला असतो की काही होणार नाहीये हे सांगतात ना, पण खूप परिश्रमानंतर तो जो खूप प्रयत्न करत असतो तो खड्ड्यात वरती पोहोचतो आणि त्याला बरं वाटतं की चला मी पोहोचलो, आता हा दुसरा पण प्रयत्न करेल आणि येईल. आणि मग दुसऱ्याला वाटतं की अरे नाही नाही नाही, हा जाऊ शकतो तर मी पण जाऊ शकतो, आता मी पण प्रयत्न करणार. मग नंतर हे वरचे सगळे विचार करतात अरे आपण खूप ओरडलो की नको येऊ, नको प्रयत्न करू, काही उपयोग नाहीये, पण हा कसा काय आला तरी पण मानावं लागेल. नंतर सगळं कळतं की त्या बेडकाला ऐकूच येत नसतं आणि तो जेव्हा बघत असतो की त्याला सांगत असतात, त्याला असं वाटतं की मला उत्साह प्रोत्साहन देतात आणि मला सांगतात अरे तू उडी मार, वरती ये वरती ये, उडी मारतो. बघा हे उदाहरण असे असतात की समाज कोण काय म्हणेल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पार्ट्स ऑफ लाईफ, बट हाऊ टू प्रोसीड इट आर्ट ऑफ लाईफ. तर तुम्ही तुमच्या आर्ट्सने पुढे जा, तुमच्यातल्या कलागुणांनी पुढे जा. त्या बेडकाची गोष्ट याच्यासाठी मला आवडली की त्याने ते नको येऊ पण त्याला ऐकूच आलं, त्याच्यामुळे त्याला वाटलं की मला या 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 म्हणताय म्हणून तो पोहोचला. म्हणून काय ऐकायचं काय नाही ऐकायचं हे आपल्यावर असतं, घाबरू नका. ही सगळी मंडळी, ही सगळी चांगली एनर्जी नेहमी चांगल्या कामासाठी आपल्या बरोबर असते. म्हणून स्वतःला सिद्ध करा, ही जिद्द घेऊन पुढे चालत राहा. परत एकदा भावना बहुउद्देशीय संस्थेकडून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक कौतुक, अभिनंदन. आणि असेच कार्यक्रम करत राहा म्हणजे आम्हालाही येण्याची संधी मिळेल आणि या सगळ्यांचं कौतुक सोहळा बघण्याचा आम्हालाही या निमित्ताने एक चांगला आजच्या दिवशी ह्या डिसेंबरच्या माध्यमातून आम्हालाही असा कार्यक्रम सोहळा आयोजित करताना बघायला मिळेल. परत एकदा मनपूर्वक सगळ्यांचे खूप खूप कौतुक, अभिनंदन, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय